महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आम्ही या दारात येऊन पोचलेलो आहे. मानसरोवरचं हे गेट दिसतंय बघा तुम्हाला. आणि या गेटमधून आम्ही आता गाडी आतमध्ये आणलेली आहेत. हे आमच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत आणि हे सगळे शिवभक्त या सगळ्या गाड्या इथं आलेल्या आहेत. आणि आपल्याला मी आता मानसरोवर हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही अगदी मानसरोवरच्या जवळ जाणार आहोत. हे बघा समोर दिसतंय ते तुम्हाला मानसरोवर आहे. आणि ह्या गाड्या अशा घेऊन जातात आतमध्ये आणि आम्ही मग मानसरोवरचा आत जाऊन पूजन करण्याचा प्रयत्न करणार आणि तिथून जल भरून घेणार. हेच ते पवित्र शिवपार्वती गणपती कार्तिकेयांचं स्नान, नंदी शिवगण याच ठिकाणी स्नान करत होते. पृथ्वीवरील अत्यंत पवित्र असं हे मानसरोवर. आणि या सर्व गाड्या इथं तिकीट घ्यावं लागतं या प्रत्येक बसचं. आणि तिकीट घेऊन नंतरच मग या मार्गातून ह्या बसेस अशाच 120 किलोमीटरची ही प्रदक्षिणा आहे. ही गाडीनं पूर्ण करून प्रदक्षिणा घेऊन परत आम्हाला या ठिकाणी ते येणार आहेत. अशा पद्धतीनं हे सर्व मानसरोवरच्या काठावर आम्ही येऊन पोहोचलेलो आहे. आणि कैलास पर्वतही इथून दिसतो. तर कैलास पर्वत पण आम्ही ज्यावेळेला जवळ मानसरोवरला प्रदक्षिणा करण्यासाठी जाईल त्यावेळेला आम्ही हे तुम्हाला कैलास पर्वताचं पण दर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, महादेवाची भगवंताची माझ्यावर आज विशेष अशी कृपा आहे की मी माझे अहोभाग्य समजतो की या जन्मात मला प्रत्यक्ष कैलास मानसरोवरवर येता आलं. मित्रांनो, आणि हे कैलास मानसरोवर हे स्थान आहे की हे पृथ्वीवरचं सगळ्यात स्वच्छ पवित्र असं असलेलं 6,500 मीटर उंच, पृथ्वीवरचं सगळ्यात उंच असं हे मानसरोवर हा पाण्याचा झरणा आहे. या ठिकाणी समोर आपल्याला दिसतंय की या ठिकाणी आता ढग आलेले आहेत पण आपल्याला कैलास पर्वत समोर दिसतोय. आणि याच झीलमध्ये या मानसरोवरमध्ये संपूर्ण शिवकुटुंब शिव पार्वती गणेश कार्तिकेय नंदेश्वर आणि शिवगण याच ठिकाणी स्नान करायचे असं हे पवित्र ठिकाण आहे. मित्रांनो, आजही या ठिकाणी रात्री 2 ते 4 या वेळामध्ये या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी देवता आकाशातून दिव्य स्वरूपात इथं खाली येतात आणि ते प्रत्यक्ष दिसतंय, अनेकांना दिसलेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं हे अतिशय पवित्र असलेलं हे झील आहे. आणि आपण पाहताय की आमच्याबरोबर असलेले साधू संत मित्र सुद्धा आता त्यांनीही जल, हे पाण्याचे जल आपण भरून घेतलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि या ठिकाणं मित्रांनो सगळ्या डोंगरावर सगळीकडे बर्फ होतो. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीला सगळीकडे बर्फ असतो पण या पाण्यामध्ये बर्फ मात्र होत नाही. या पाण्यावर बर्फ तयार होत नाही. हे वेगळं विशेष आहे. जगातल्या सगळ्या लोकांनी ह्याचं रिसर्च केलं पण हे रिसर्च कोणाला सापडलं नाही. 120 किलोमीटरवर पसरलेलं हे झील आहे. या झीलला या वाहनानं आम्ही या वाहनाद्वारे परिक्रमा करत असतो. आणि याच ठिकाणी तुम्हाला हे सर्व आज रविवार दिनांक 8/1/2025 हे अत्यंत माझ्या जीवनातला पवित्र दिवस आहे. मित्रांनो, आज रविवार आहे. सिद्धनाथ नाथ महाराज आई जोगेश्वरीचा हा दिवस आहे. कालभैरव जे कैलासावरून वाराणसी आणि मसवड वाशी आला असं हे अतिशय पवित्र असलेलं मानसरोवर झील मित्रांनो आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी हर हर महादेव.
हर हर महादेव, हर हर महादेव। पार्वती पते हर हर महादेव।